नमस्कार. सुरुवात करूया युनिट 1 मधल्या चौथ्या धड्याला 1.4 ज्याचं नाव आहे बी स्मार्ट. वॉर्मिंग अप मधलं चिटचॅट. प्लॅनिंग युअर करिअर इज नॉट अन इझी टास्क, बट वी कॅन रिड्यूस द डिस्ट्रेस by making a proper choice. If we do what we love to, the journey becomes smooth and leads to success. आपल्या जीवनात आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे ठरवणं तितकं सोपं नक्कीच नाही, पण आपण हा त्रास नक्कीच कमी करू शकतो जर आपण योग्य पर्याय निवडला तर. आपल्याला जे आवडतं किंवा आपल्याला जे चांगलं जमतं त्याच्यातच जर आपण करिअर करायचं ठरवलं तर हा प्रवास नेमका सोपा आणि सुखाचा नक्कीच होऊ शकतो. The following diagram shows important factors to be considered while choosing a career. शेजारी जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीत काही घटक दिलेले आहेत आणि ते घटक किती महत्वाचे असतात जेव्हा आपण एखादं करिअर शोधत असतो त्यावेळेला. डिस्कस विथ अ ग्रुप which factors you regard as important. मग या घटकांपैकी कोणते घटक जास्त महत्वाचे वाटतात तुम्हाला ते तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये एकत्र बसून नक्कीच ठरवू शकता. मला जर तुम्ही विचारलं तर मी म्हणेन की जवळजवळ सगळेच घटक ह्यातले महत्वाचे आहेत असं मला वाटतं. या व्यतिरिक्त आणखीनही काही घटक आहेत की जे आपल्याला आवश्यक असतात, जसं की आपण फ्युचर रेडी असलं पाहिजे, आपण नॉलेज अपग्रेडिंग केलं पाहिजे, आपल्याला ज्ञानामध्ये आपली वाढ केली पाहिजे, थिंकिंग अहेड, काळाच्याही पुढे जाऊन विचार करायला पाहिजे आणि आपल्याला ग्रोथ गोल्सही तितकेच आवश्यक असतात. इथं मला एक खूप छान वाक्य आठवलं जे मी फार वर्षांपूर्वी वाचलं होतं किंवा ऐकलं होतं. ते वाक्य आहे, There are 5 P's to success. 5 P आहेत यशस्वी होण्यासाठी. ते कोणते? प्रॉपर पहिला P, प्लॅनिंग दुसरा P, प्रिव्हेंट्स तिसरा P, पुअर चौथा P, परफॉर्मन्स पाचवा P. वाक्य कसं तयार होतं? प्रॉपर, प्लॅनिंग, प्रिव्हेंट्स, पुअर, परफॉर्मन्स. दुसरी ऍक्टिव्हिटी सोपी आहे, त्याचा अभ्यास करण्याऐवजी तिसरी ऍक्टिव्हिटी ही जास्त महत्वाची आहे, ग्रामर रिलेटेड आहे, त्याचा अभ्यास करूया. स्टेट वेदर द अंडरलाइन्ड वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस आर युज्ड ॲज. खालील वाक्यामध्ये काही शब्द अधोरेखित केलेले आहेत, त्याचा उपयोग काय म्हणून केला आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. नाउन म्हणून उपयोग केला आहे का, म्हणजेच नाम आहे का, वर्ब म्हणजेच क्रियापद आहे का, किंवा ऍडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण म्हणून त्याचा उपयोग केला आहे का. पहिलं वाक्य, I walk to school every day. वाक्याची सुरुवात ही नेहमी सब्जेक्टनी होत असते आणि सब्जेक्ट नंतर लगेच येतो तो वर्ब असतो. या वाक्यामध्ये I हा सब्जेक्ट आहे आणि walk हा वर्ब आहे आणि म्हणून walk हा शब्द जो अधोरेखित आहे तो शब्द इथे वर्ब म्हणून वापरलेला आहे. B, I go for a walk every day. परत एकदा तेच प्रोनाउन वापरलेलं आहे I नंतर येणारे शब्द go हा वर्ब आहे. आता इथं जर तुम्ही बघितला तर अ वॉक या दोन शब्दांचा एकत्रित आपण अभ्यास करूया. इथे वॉक हा शब्द नाउन आहे आणि हा नाउन आहे कसं ओळखलं आपण? अ वॉक. जेव्हा जेव्हा आपण नाउन वापरतो त्यावेळेला त्या नाउनच्या अगोदर एखादा आर्टिकल आपण नक्की यूज करू शकतो किंवा वापरू शकतो, म्हणून इथे अ वॉक असं म्हटलेलं आहे. म्हणून वॉक हा शब्द इथे नाउन आहे आणि तो वाक्याच्या क्रियापदाच्या नंतर येतो, ऑब्जेक्टच्या ठिकाणी येतो, म्हणून देखील तो नाउन आहे. सी, they gave me a gift every day. आता इथे अधोरेखित केलेले शब्द आहे गिफ्ट. परत एकदा इथे तो जर तुम्ही बघाल तर अ गिफ्ट असं आहे. आता तुम्ही ओळखलंच असेल अ गिफ्ट म्हटल्यानंतर गिफ्ट हा शब्द काय झाला तर नाउन झाला. डी, you can gift her a story book. इथं पुन्हा अधोरेखित शब्द आहे गिफ्ट. सुरुवात आहे सब्जेक्टनी, सब्जेक्ट आहे यू, प्रनाउन सेकंड पर्सन. कॅन हा ऑक्झिलरी वर्ब आहे आणि जेव्हा कुठला ऑक्झिलरी वर्ब वापरलेला असतो त्यानंतर येणारा लगेचचा जो शब्द असतो तो नेहमीच क्रियापद असतो म्हणजे वर्ब असतो. हा ऍक्च्युअली असतो इन्फिनिटिव्ह, पण इथे टू हे प्रत्यय लागत नाही म्हणून त्याला बेअर इन्फिनिटिव्ह म्हणतात आणि म्हणून गिफ्ट हा शब्द इथे वर्ब म्हणून वापरलेला आहे. ई, इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक. आता इथे आपण 3 शब्दांचा अभ्यास करूया. अ गिफ्ट पॅक. अ गिफ्ट पॅक मध्ये अ हे आर्टिकल आहे, गिफ्ट आणि पॅक. पॅक हा नाउन आहे आणि पॅक बद्दल जास्त माहिती सांगणारा शब्द आहे गिफ्ट आणि म्हणून गिफ्ट हा शब्द इथे वापरलेला आहे
as an adjective. They bought a new house on the 10th street. अंडरलाईन केलेला आहे वर्ड 10th. 10th नंतर येणारा शब्द जो आहे, वाक्याच्या शेवटी येणारा शब्द तो आहे नाउन. मग कितवी गल्ली किंवा कितवा रोड असं जर म्हणलं तर 10वा असं म्हटलं जातं. आणि म्हणून इथे 10th हे न्यूमरल ऍडजेक्टिव्ह आहे. And therefore the word 10th is used as an adjective. G. The water tanks leak a lot. तर the water tanks हा सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट नंतर येणारा जो शब्द असतो तो वर्ब असतो. आणि म्हणून लीक हा शब्द इथे वर्ब म्हणून वापरलेला आहे. The old age home houses 100 aging and homeless people. The old age home हा नाउन आहे, हा सब्जेक्ट आहे टुगेदर. आणि इथे हाऊसेस म्हटलं की तुम्ही म्हणाल की एक हाऊस, अनेक हाऊसेस. हाऊसेस सिंग्युलर आहे आणि हाऊसेस हे प्लुरल आहे. मी म्हणते की इथे तो वर्ब म्हणून वापरलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण जेव्हा बघतो तेव्हा वाटतं की हाऊसेस म्हणजे नाम असेल, अनेक वचनी नाम असेल, पण नाही. इथे हाऊसेसचा अर्थ आहे टेक्स केअर ऑफ. आणि म्हणून इथे हाऊसेस हा जो शब्द आहे तो वर्ब म्हणून वापरलेला आहे. सुरुवात करूया धड्याला. 1.4 बी स्मार्ट. धडा शिकायच्या अगोदर मला थोडंसं असं सांगायचंय की आजकाल आपण बघतो की फोन्स देखील स्मार्ट झाले. तर मग आपण का नाही स्मार्ट बनायचं? नुसतंच आपल्याकडे खूप ज्ञान आहे, पण त्याचा उपयोग सगळीकडेच होतो असा नाही. त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे जेव्हा येतं तेव्हा त्याला खरा स्मार्टनेस असं म्हटलं जातं. मग हा स्मार्टनेस कुठून आणायचा, तो आपल्या अंगी कसा बाळगायचा, हे सगळं सांगणारा हा धडा आहे बी स्मार्ट. चॅम्पियन्स aren't made in gyms. Champions are made from something they have deep inside them. A desire, a dream, a vision. विजेता किंवा चॅम्पियन तो नसतो की जो जिम मध्ये जातो, टोल्ले शोल्ले बनवतो. खरा चॅम्पियन तो आहे जो उराशी स्वप्न बाळगतो, ज्याची काहीतरी करून दाखवण्याची तीव्र, काहीतरी बनण्याची तीव्र इच्छा आहे आणि ज्याच्याकडे तसा दृष्टिकोन देखील आहे. They have to have the skill and the will. मग त्याच्याकडे कौशल्य आणि इच्छा ह्या दोन्हीही गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात. But the will must be stronger than the skill. पण हे करायची जी इच्छा आहे ती कौशल्यापेक्षा देखील खूप मोठी असावी लागते. Successful professionals thrive in the same manner. यशस्वी व्यावसायिक अशाच पद्धतीने मोठे होतात. We all have natural talents. प्रत्येकाकडेच काही ना काहीतरी चांगलं, काही ना काहीतरी नैसर्गिक कौशल्य ही नक्कीच असतं. If we use that talent to set our goal in life, we can easily get success in life. आणि मग हीच कौशल्य जर आपण आपल्या आयुष्यात जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे त्या उद्दिष्टामध्ये कसं काय यशस्वी व्हायचं त्याच्यासाठी जर वापरली गेली तर यश हे आपल्यापासून फार दूर असत नाही. मग we shall not achieve our goal if we do not take action to achieve them. आणि आपलं ध्येय ठरलेलं आहे, आपल्याला काहीतरी उद्दिष्ट आहे, त्या उद्दिष्टापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे, पण तिथे जाऊन पोहोचण्यासाठी पहिलं पाऊल उचलावं लागतं आणि ते सगळं ते कृतीमध्ये उतरवावं लागतं. तेव्हा आपण यशस्वी होऊ शकतो. तेव्हा आपल्याला जे साध्य करायचं आहे ते आपण साध्य नक्कीच करू शकतो. Setting goals has two valuable assets, a sense of originality and a stepping stone to illuminate the path. आणि अशी ध्येय प्रस्थापित करण्यासाठी दोन मौल्यवान गोष्टींची गरज असते, कल्पकता आणि नवनिर्मितीची समज आणि आपला मार्ग उजळून टाकण्यासाठीचे प्रयत्न. Goals put one at the helm of life, pursuing them acknowledges a better future situation. आणि जर अशी ध्येय आपल्याकडे असतील तर आपण आपल्याला नक्कीच एका नवीन उंचीवरती नेऊन ठेवू शकतो. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. या सगळ्यामुळं आपल्या आयुष्याला एक दिशा मिळते आणि जर ही दिशा आपण शोधू शकलो नाही तर नक्कीच आपण आयुष्य आहे तसं ढकलत घालवत असतो. Setting goals may appear easy,
but for some it is quite challenging. मग अशी उद्दिष्ट ठेवणं हे काही जणांना खूप सोपं वाटतं, पण काही जणांसाठी ते खूपच आव्हानात्मक असतं. Fear of failure may be avoided in the absence of any goals. कधीतरी आपल्याला मनामध्ये भीती देखील वाटू शकते. मग जर ही अशी भीती वाटत असेल तर आपल्याला आपली ध्येय ठरवणं खूप अवघड जातं. आफ्टर ऑल, वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. सगळ्यात शेवटी आपल्याला काय हवायचंय किंवा काय मिळवायचंय हे शेवटी प्रत्येकाने आपलं आपलंच ठरवावं लागतं. टू अकम्प्लिश गोल्स, एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5-step अप्रोच. आणि मग जर ही ध्येय आपल्याला जर गाठायची असतील, आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल, तर तज्ञांच्या मते या 5 पायऱ्या खूप आवश्यक आहेत. तर त्या 5 पायऱ्या कोणत्या? स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. जर अशा स्मार्ट ध्येय आपल्याला जर उराशी बाळगायचे असतील, जर ते ठरवायचे असतील, तर त्याच्यासाठी एक विशिष्ट पद्धती आहे. आणि जर त्या पद्धतीप्रमाणे आपण जर केलो तर आपण नक्कीच यशस्वी होऊ. स्मार्ट स्टँड्स फॉर, आता SMART हे जे सगळे शब्द, हा जो पूर्ण शब्द आहे त्यातलं एक एक अक्षर घेतलं आणि त्याचा एकॉस्टिक बनवलेलं आहे. मग स्मार्ट मधलं S कशासाठी आहे? S स्टँड्स फॉर स्पेसिफिक. स्पेसिफिकचा अर्थ आहे ठराविक. M स्टँड्स फॉर मेजरेबल. मेजरेबल म्हणजे काय? मोजता येण्यायोग्य. A स्टँड्स फॉर अचिवेबल. अचिवेबल म्हणजे काय? तर शक्य. R फॉर रिअलिस्टिक. रिअलिस्टिक म्हणजे काय? वास्तववादी. आणि T स्टँड्स फॉर टाइम बाउंड म्हणजे किती वेळात आपण ते ध्येय साध्य करू शकतो, याला म्हणतात टाइम बाउंड. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. स्मार्ट ध्येयांची काही ठराविक नियमावली असते. मग ते काय आहे? तर आपण सुरुवात करूया स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे काय? तर नेमकं. इट इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाइंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. कोणती अशी गोष्ट आहे की जिथे आपण कमी पडतो आहे, मग ती गोष्ट आपल्याला आणखीन छान करता येऊ शकते का? त्याच्यामध्ये आपण काय काय सुधारणा करूया ते आपण ठरवू शकतो. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाइंड द अचीवमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. नेमकं जर तुम्हाला कळालं की मला हे ध्येय गाठायचंय, पण ह्या गोष्टींसाठी मला या सगळ्या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, आणि हे जर आपल्याला नेमकं सापडलं तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. इट मेक्स इट इझियर टू सेट द पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. अशामुळे काय होतं की तुम्ही एक पॅरामीटर याचा अर्थ इथे काय घ्यायचा नेमका, की तुम्ही ठरवू शकता मी इथून इथपर्यंत माझी मजल आहे, मग मी तिथून तितका गेलो की आणखीन पुढे किती जायचंय, आणखीन पुढे किती जायचंय. आणि असं जर आपण काम करत गेलो तर ते जास्त सोपं जातं. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज building a house, what exactly is the capacity required and how long it can stretch. आता इथे एक त्यांनी छान उदाहरण दिलं. आपल्याला घर बांधायचं आहे, बरोबर आहे. मग तो प्लॉट किती आहे, आपल्याला तो किती परवडतो, त्याच्यामध्ये आपण किती बांधकाम करू शकतो, ह्या सगळ्याला किती खर्च येणार आहे, या सगळ्याला वेळ किती लागणार आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण विचार करतो की आपल्याला नेमकं घर कशा पद्धतीचं बांधायचं आहे. Measurable. Quantifying goals provides specific ways to track progress against goals. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including the areas to improve. आपली जी ध्येय आहे ती परिणामकारक असली पाहिजे, मग त्यानुसार यशाच्या मार्गावरून जाणं सोपं जातं. त्यामुळं तुम्हाला जे काही ठरवलं आहे, जे काही करायचं आहे ते तडीस नेण्यास मदत होते. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. जेव्हा तुम्ही फुटबॉल खेळत असता तेव्हा नेमकी तुमची भूमिका काय आहे, तुम्ही कुठल्या पोझिशनवर खेळणार आहात हे ठरवलेलं असतं. A stands for achievable. Setting goals that can be completed in designated period of time. मग ध्येय अशी असली पाहिजे किंवा अशी ध्येय आपण साध्य करायचा प्रयत्न केला पाहिजे की जी ठराविक काळामध्ये पूर्ण होऊ शकते. Often these goals may act like stepping stones to help meet broader goals than that further define a career. मग जर तुम्हाला एखादं उद्दिष्ट गाठायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काही पायऱ्यांवरनं जावं लागतं, काही स्टेप्स फॉलो करावे लागतात. प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही त्या मार्गावरनं जाता
त्यावेळेला प्रत्येक वेळेला यशस्वी होता असं नाहीये. पण जर खूप मोठं ध्येय गाठायचं असेल तर हे छोटे 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 यश संपादन करत तुम्ही त्या मोठ्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचू शकता. As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. एक विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर नक्कीच होऊ शकत नाही. पण जर तुम्हाला प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर जर भविष्यामध्ये व्हायचं असेल, ती उंची जर तुम्हाला गाठायची असेल, त्यासाठी आत्तापासून प्रयत्न करावे लागतात. R stands for realistic. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. खूप मोठी ध्येय आपल्याला गाठायची आहेत मान्य आहे, पण त्यासाठी अशी उद्दिष्ट ठरवली पाहिजेत जी आपण आत्ता पूर्ण करू शकतो आणि त्यात पारंगत देखील होऊ शकतो. Building expertise takes time, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. विशेष ज्ञान आणि नैपुण्य मिळवण्यासाठी वेळ लागू शकतो. ते ज्ञान आपल्याला लगेच मिळेल आणि आपण त्यात अगदी तरबेज होऊन जाऊ, याला अवास्तव म्हणावे लागेल. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. ध्येय जर वास्तविक असतील तर यशस्वी होणं हे सोपं जातं. If defensive and not aggressive, the goal perhaps lacks realism. जर आपल्याला धोरण हे आपलं बचावात्मक असेल आणि आक्रमक नसेल तर कदाचित आपल्या ध्येयामध्ये वास्तवतेचा आभास नक्की असू शकतो. We must have the clear picture in mind and we must have the ability to adhere to that picture. मग जे काही आपल्याला आयुष्यामध्ये करून दाखवायचं आहे त्याचं एक अगदी स्पष्ट चित्र आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. आणि जर ते चित्र आपल्या मनामध्ये असेल आणि आपली ती कुवत असेल, आपली ती क्षमता असेल, तर ते जे स्वप्न आपण बघितलेलं आहे ते आपण नक्की पूर्ण करू शकतो. T stands for time bound. Establish time parameters around each goal and it will help increase the focus and accountability. आपल्याला जे आपलं ध्येय ठरलेलं आहे ते किती वेळात आपल्याला ते मिळवायचंय, किती वेळात आपल्याला गाठायचं आहे हे आपण ठरवायला हवं. आणि जर असं आपण ठरवलेलं असेल तर त्याच्यावरती जे लक्ष आहे ते पूर्ण लक्ष त्याच्यावरतीच केंद्रित केलं पाहिजे. तिथलं जे लक्ष आहे ते जास्तीत जास्त वाढवायला पाहिजे आणि ते पूर्ण करायची अकाउंटेबिलिटी म्हणजेच जबाबदारी देखील आपण घ्यायला हवी. Reduce weight, we know how to go about it. But without consistent time-bound action, it never becomes a reality. It may be exercise, diet, and stress-free thoughts. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt, or indifference, but within a deadline. जर आपल्याला वजन कमी करायचं आहे तर मग ते किती कालावधीमध्ये आपल्याला कमी करायचं आहे ते आपल्याला ठरवायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये व्यायाम आला, आहार आला किंवा तणावमुक्त जीवन किंवा तणावमुक्त विचार आला, या सगळ्याच गोष्टींचा सराव करायला हवा. आणि आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे तिथे आपण काचरत बसलं नाही पाहिजे. तिथे आपल्यामध्ये शंका नाही असली पाहिजे किंवा मला हे जमेल किंवा नाही जमेल हा विचार देखील मनात नाही यायला हवा. बट विदिन अ डेडलाईन. आणि एक ठरवायला हवं की मी आज सुरुवात केली आहे, पुढच्या 3 महिन्यांमध्ये मी इतकं वजन कमी करेन. मग पुढचे 3 महिने ही तुमची डेडलाईन असेल आणि त्या कालावधीमध्येच तुम्हाला ते मिळवता देखील आलं पाहिजे. Visions, wishes, intentions and dreams are all valuable. आपला दृष्टिकोन, आपल्या इच्छा, आपला हेतू आणि आपली स्वप्न ही सगळीच खूप बहुमोल असतात. They spark of imagination and encourage us to define where we want to reach. आणि मग ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आपल्याला असतात त्या आपल्याला प्रोत्साहित करतात, आपल्याला प्रेरित करतात की आपल्याला नेमकं कुठे पोहोचायचं आहे. In order to get there. आणि मग जर आपल्याला तिथे पोहोचायचं असेल, however we need to bring life images down to earth and plan to execute our strategies. मग काय करायचंय, काय मिळवायचंय, काय ध्येय आहे, काय उद्दिष्ट आहे, काय ठरवलं आहे, या सगळ्याच गोष्टी आपल्याला सत्यात उतरवाव्या लागतात. आणि मग नंतर आपल्याला एक त्याचा छानसा आराखडा तयार करावा लागतो. आणि त्या आराखडा तयार केलेला जो आहे त्याच्यावरनं जेव्हा आपण वाटचाल करतो तेव्हा आपण नक्कीच यशस्वीतेकडे पोहोचू शकतो. तर
quality and quantity of energy we put forth directly impacts the result. मग आपण जी ऊर्जा लावतोय त्या ऊर्जेचा दर्जा काय आहे आणि ती ऊर्जा किती प्रमाणात आपण लावत आहोत त्याच्यावरती देखील परिणाम अवलंबून असतात. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. आयुष्य हे एका तुतारीसारखं आहे. इफ यू डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. जर आपण त्याच्यामध्ये हवा भरली नाही, फुंकर मारली नाही तर त्यातनं आवाज देखील येणार नाहीये. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यशस्वी होण्याचा जो मार्ग आहे तो नेहमीच अंधारातनं जाणारा असतो. फाइंडिंग द राईट फुटिंग म्हणजे प्रत्येक पाऊल आपण पुढे टाकतो ती योग्य दिशेने टाकतोय हेही महत्वाचं आहे. प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. मग ह्या अंधारातनं आपल्याला वाट शोधत जायचं आहे. मग ती अंधारातनं शोधायची जी वाट आहे ती इतकी सोपी तर नक्कीच नाहीये. ऑल डिपेंड्स ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. मग अंधारातनं जेव्हा आपण ही वाट काढत पुढे जाणार आहोत त्यावेळेला प्रत्येक पावलाला आपल्याला काही ना काहीतरी अडचणी येणार आहे. प्रत्येक मार्ग सुरळीतच असेल, छानच असेल असं आपण सांगू शकत नाही. मग अशा वेळेला आपण आलेल्या आव्हानांना कसं सामोरं जातो, आलेल्या अडचणींना आपण कसं टॅकल करतो किंवा कसं हाताळतो ते देखील महत्वाचं आहे. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. म्हणजे प्रत्येक पाऊल जेव्हा आपण टाकतो तेव्हा ते प्रत्येक पाऊल आपल्याला यशाकडे नेणारं आहे का नाही याची खात्री असल्याशिवाय पुढचं पाऊल आपण नक्कीच टाकू नये. When we take the next step, it should support and hold us without a crack. जेव्हा आपण पुढचं पाऊल टाकू त्यावेळेला ते पाऊल योग्य असलं पाहिजे आणि ते कधीही अयोग्य दिशेने पडता कामा नये. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आणि हे जे स्मार्ट रुब्रिक्स जर आपण फॉलो केले तर यशस्वी होण्यापासून आपल्याला कुणीही आणि कधीही आपण स्वतःला देखील टाळू शकणार नक्कीच नाही. त्यावर आधारित प्रश्नांची उत्तर बघूया. पान नंबर 22 वरचे प्रश्न आधी बघूया. पहिला प्रश्न, Why do some people find setting goals a challenge? Some people find setting goals a challenge because of the fear of failure. Second question, how does quantifying goals help us? Quantifying goals provide specific ways to track progress against goals. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including the area to improve. For example, while playing football, one's exact role and position has to be clearly defined. पान नंबर 23 वरचे प्रश्न, What factor is unreal while setting goals? Building expertise takes time, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. Last question, to what are the efforts towards success compared and why? Efforts towards success are compared to a walk in the dark. Finding the right footing, precisely mastering the skill, and getting to the next place all depends on how we approach and tackle the problem. The best way to get from where we are to where we want to be is to find the footing of our next step. When we take the next step, it should support and hold us without a crack. या व्हिडिओमध्ये आपण बी स्मार्ट या धड्यावर आधारित वॉर्मिंग अप, लेसन आणि लेसनवरती आधारित प्रश्नांची उत्तरं आपण बघितली. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंग्लिश वर्कशॉप, बी स्मार्ट वरती आधारित इंग्लिश वर्कशॉप जो आहे त्याच्यावरती गायडन्स देणार आहे.